चांगला फटका सजवला गेलाय. बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 14च्या आकड्यावरती. 45 बनवायच्या, जास्त काही नाहीये, पण एक पार्टनरशिप बिल्डअप करणं महत्वाचं आहे. फुल टॉस पद्धतीचा बॉल आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये. प्राप्त होलेली सिंगल धाव आणि धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 15-15. शेवटचा बॉल शिल्लक. सारांश स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही करतोय सर्वप्रथम बॅटिंग. ओहो, काय फटका सजवलाय. लॉंगेस्ट बिगेस्ट शक्ती प्रदर्शन हा स्ट्रोक षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस अक्षरशः असं वाटतंय की एक तर्फी मॅच होते की काय. ते म्हणतात ना, मेला लूट चुका आहे. आणि अक्षरशः पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली. 21 धावा ठोकल्या गेल्यात. सारांश स्पोर्ट्स संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना खेळताना बघणार आहोत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये आलाय. पहिला बॉल वाईड आलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणखी एकदा बॅक टू बॅक वाईड आणि त्यावरती आता वाईड +1. एकही बॉल न हाताळता 3 धावा खर्ची पडले सध्या गोलंदाज. 24 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या सध्या तर. धर्मेंद्रला आपण बघतोय. पहिला वाईट, त्यानंतर वाईट +1. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस कोलवटाचा बॉल ऑन साईडला फटका तर चांगला सजवला. स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉल पर्यंत वेगाने पोहोचलाय. एकाच धावेने समाधान व्यक्त केलंय. ओव्हर थ्रो झालाय पण त्याचं जास्त काही नुकसान होणार नाहीये. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 25 धावा सध्या तर धाव फलकावरती बघतोय. रोहितच्या बॅटमध्ये सिंगल धावाली आणि त्याने देखील खातं खोललंय. आजच्या दिवसामधील मॅच क्रमांक 2 ही प्रेक्षकांच्या भेटी करता आली आणि आतापर्यंत प्रेक्षकांचं मन जिंकलं या मॅचने. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा ठोकल्या होत्या. प्रत्येकाला कुठला खेळ आवडत असेल तर हाणामारीचा. क्रिकेटच्या खेळामधील फक्त जर मंत्रमुक्त काही स्ट्रोक असतील तर त्यापैकी हा स्ट्रोक होता. कव्हर आणि पॉइंटच्या मधून अक्षरशः हा भेदणारा दर्जेदार चौकार आलाय. शॉट ऑफ द मॅच आणि शॉट ऑफ द डे देखील ठरवू शकेल एवढा सुंदर हा शॉट होता. 4च्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 29च्या आकड्यावरती. अशा अंदाजामध्ये जर बॅटिंग चालू राहिली तर 3 षटकांच्या अगोदरच ही मॅच संपू शकेल. कारण की 4थ्या षटकाची आवश्यकता लागणार नाहीये. कारण की तुम्ही बॅटिंग करत असताना फक्त 44 धावा बनवलं, 45 आव्हान दिलंय. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक षटकार. मध्ये खेळाडू तैनात आहे. आता फक्त सिंगल मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 36 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. षटक क्रमांक 2 मार्ग असते. बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले 4. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 36 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. उपरचा पुढील बॉल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला देखील खेचून मारलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खरबुजे को देखे खरबूजा रंग बदलता. आता रोहितने देखील हात खोलायला सुरुवात केली आहे. रोहितच्या बॅटमधून आला हा षटकार आणि या 6च्या मदतीने विजय जवळ येताना पाहायला मिळतोय. 42 धावा धाव फलकावरती. मी सांगितलं होतं की 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस ही मॅच संपू शकेल, पण आता मला वाटतंय की 2 षटकांमध्ये ही मॅच संपते की काय. कारण की शेवटचा बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 3 धावा पाहिजेत. फुल टॉस, फुल टोल वसूल केला जाईल. गोइंग अँड गॉन. शेवटच्या बॉल वरती आलाय हा षटकार. विनय
डिसिजन नो प्लस सिक्सर.